नमस्कार. नवरात्र सुरू झालेली आहे तर आई राजा उदे उदे. बरेच जणांनी सांगितलं की कटोरी ब्लाऊजचं कटिंग सांगा दादा, तर मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग. आपल्याला कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचंय तर मी हे तयार फॉर्मात केलेला आहे कटोरी ब्लाऊजचा. तर बघा, पूर्ण उंची घेतलेले, त्यात अर्धा इंच वाढवलेला आहे मार्जिंगसाठी. छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि 1.25 इंच घेतलेला आहे. कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे आणि अधिक 2.5 इंच घेतलेला आहे. 1 इंच पाठीमागच्या डाच मारण्यासाठी. तर हे शोल्डर मी 2.25 इंच घेतलेले आहे, मागचा गळा मोठा असल्यामुळे. आणि गळ्याची रुंदी मात्र मी ही 3.25 इंच घेतलेली आहे इथपर. आणि मुंडा 5.25 घेतलेला आहे. बाही बसवताना आपल्याला कमी जास्ती करता येतो. पुढचा गळा जेवढा मापाचा गळा आहे तेवढा मी घेतलेला आहे. आता हे म्हणत असाल तर टक्सची उंची, पुढच्या पॉइंटची उंची मी 9.5 ते 10.25 घेतलेले आणि तिथून खाली 1.5 इंच ते 2.25 इंचाच्या अंतराने ही खालचा सरळ रेष ओढल्यानंतर ना जो खाली उंचीच्या इथे राहिलेला तो योग पीस असेल. मग इथे 1 इंच वरती घेऊन 3.25 इंचाचं हे मार्किंग केलेलं आहे, तो योग पीसचा शेप येणार आहे. आता कटोरी प्रत्येकाच्या मापानुसार आपण कटोरीचा शेप दिला जातो. त्या पद्धतीने मी हे ब्लाऊजचं माप आहे 37च्या हिशोबाने मी याला कटोरीचा शेप दिलेला आहे. तर आता हा झाला समोरचा भाग आपण तयार केलेला आणि त्याचा खड्ड्याचा बाजू सुद्धा आहे ना, मी समोरल्या भागाच्या मापाप्रमाणे हे खड्ड्याचा भाग घेतलेला आहे. तर आता हा पुढचा भाग तयार झालेला आहे. याच्यावरनं आपल्याला मागचा भाग काढायचा आहे, तो इथं मार्किंग करून घ्यायचं आणि गळ्याची रुंदी आहे तेवढीच ठेवायची आणि हे भाग अलगद उचलून काढायचा. आता आपल्याला मागचा भाग काढायचा आहे, तर ही गळ्याची रुंदी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतरनी आपल्याला ही गळा जेवढा मागचा असेल तेवढा असा गळा ठेवून इथे मार्किंग करून घ्यायची. त्यांच्या मापानुसार गळा होईल. मग इथे मार्किंग केल्यानंतरनं बघा, इथं सरळ रेष ओढायची आणि हा चौकोन पूर्ण तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा शेप जो आकार असेल तो आकार आपण देऊन घ्यायचा. आता ह्याला गोल आकार द्यायचा आहे तर देऊन घ्यायचा. तर आता मी याला कटिंग करताना बघा, बऱ्याचशा वेळा कात्री चालवताना अडचण येते की नेमकी कात्री चालवायची कशी आणि गळ्याचा शेप घ्यायचा कसा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही कात्रीचं टोक असतं ना, या टोकापासून सुरुवात करायची, असं मधून नाही चालवायची आपण कात्री. हे बघा, इथून टोक आहे ना, या टोकापासून असा शेप हळू 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 ह्याला मार्किंगला आपण मॅच करायचं. मग तो सरळ भाग सरळपर्यंत जाऊ द्यायचा. म्हणजे बघा, हे गळ्याचा शेप व्यवस्थित येतो. कधी पण ह्या टोकाने आपण कात्री चालवायची, मधल्या भागाने चालवायची गरज नाही. आता हे गळ्याचा शेप घेतला. आता आपण हे पुढचा भागाचा फर्मा तयार केला होता तो असाच ठेवायचा ह्याच्यावरती, बरोबर ह्याच्यावरती ठेवायचा आणि खालच्या भागाने जे सरळपणा आहे ते सरळपणा करून घ्यायचा आपण, बरोबर. आणि ह्या साईडनी जेवढा कागदाचा फर्मा कापलेला आहे त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचं आणि शोल्डर जेवढं ठेवलेलं होतं त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यापेक्षा अर्धा इंच बाहेरून मागच्या भागाचा मुंड्याचा आकार द्यायचा. हे बघा, हे बाहेरून असा आकार द्यायचा, कारण आपण हे पुढच्या भागाचा खड्डा काढलेला आहे. तर असा व्यवस्थित तुम्ही बघू शकता, ह्या हिशोबाने असा आकार द्यायचा. आता हे मी कापून घेतो. आता आपण बघा, हे मागच्या भागाचा मुंड्याचा आकार ह्या पद्धतीने हळू 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 आपण असा कट करून घ्यायचा. ते पण मी बघा कात्रीच्या समोरल्या टोकाने कट करतोय, अजिबात मधला भाग घ्यायचाच नाही. त्यानंतर ना बघू शकता तुम्ही, हा भाग काढल्यानंतर ना हा पाठीमागचा भाग असा तयार होईल. याला जरा आपण व्यवस्थित शेप तयार करून घ्यायचा. तर आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला बाही काढून घ्यायची. आपल्याला आता बाही काढून घ्यायची आहे, म्हणजे बाहीचं कटिंग करायचंय. तर बघा, हे मी बाही बरोबर बघितली की इथं मुंडा ठेवायचा, इथं चेक करायचा मुंडा किती आहे. इथून अर्धा 1 इंचाचा अंतर सोडून, जिथे बाही जोडलेली तिथून सोडून अर्धा 1 इंचाचा इथे धरायचं असं सरळपणात. तर किती मुंडा येतोय मला? 7 इंच मुंडा येतोय. 7 आणि 7ला दोरा कमी असा अंदाज येते, म्हणजे 7 इंच आपण मुंडा घेऊया.
तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचं ते कापडाच्या गडीमध्ये. तर आता मी ही बाजूला ठेवेन. आता हे बघा 7 इंचानंतर 1.5 इंच वाढवलं तर ही घडी बघा 7 अधिक 1.5 किती 8.5 बरोबर. तर 8.5 वर ही अशी घडी ठेवून घ्यायची व्यवस्थित बरोबर मापामध्ये आणि याला इस्त्री करून एकसारखं शेपमध्ये आणायचं. आता बाहीची लांबी बघायची. इथे शोल्डरची तर बरोबर टेप धरायचं आणि ही व्यवस्थित टेप लगत बाही धरायची. इथं किती येते बाही मला तेवढी तुमच्या हिशोबाने बाही घेऊ शकता. हे आता हे मला 10.5 बाही येते तर मी 10.5 बाही घेणार आहे. तर हे 10.5 बाही घेतली. याच्यामध्ये 1/2 इंच दोराबर आपण मार्जिंग वाढवायचं वरती बाही लावण्यासाठी बरोबर. आता दंडगेर जेवढा दंडगेर असेल तेवढा दंडगेर आपण चेक करून घ्यायचा. तर हे 5 दंडगेर आहे तर मी 5 दोन्ही 10चा दंडगेर 5 इंच घेतला आणि इथे 1.25 इंच मार्जिंग ठेवली. आणि जेवढं मार्जिंग आपण बाहीला वाढवून घेतलं होतं तेवढंच मी इथे सरळ ठेवणार आहे आणि वरतून 3.5 इंचाचं इथं मार्किंग करणार आहे. त्यानंतर ना इथं 1.25 इंचाचा हा खाचा ठेवणार आहे आणि इथे ही सरळ रेष आणि जेवढं दंडापासून ते ह्या टोकापर्यंत ही सरळ रेष. मग आता इथं आपल्याला ह्या टोकापासून ह्या टोकाला एक रेष मारून घ्यायची. त्यानंतरनं ह्या हिशोबाने असा बाहीचा आकार या बघा असा देत इथं यायचं. मग त्याच्याच विरुद्ध इथून मिळवत या बघा मिळवत ह्याला पुढचा आकार बाहीचा द्यायचा म्हणजे ही साधी बाही तयार होते. आणि जर तुम्हाला फुग्याची बाही करायची असेल तर असंच मार्जिंग माप टाकायचं आणि ह्याच्यापेक्षा 2 इंच वर वाढवायचं आणि त्याचा शेप या बघा हे असा वळणदार ह्याला मिळवायचा म्हणजे इथपर्यंत बाही तर बसते. मग जो भाग येतो त्याच्या प्लेट्स तयार होतात म्हणजे हे फुग्याची बाही ह्याच्यावरनच आपण काढू शकतो. तर आता मी कटिंग करून घेईन तुम्हाला लक्षात येईल. मग या बघा हे मी सरळ हे दुमडपट्टीसाठी एवढं दुमडपट्टीसाठी मी 1/2 इंच दोराबर वाढवलेला आहे कारण अस्तर फिट करायचंय म्हणून. मग त्याप्रमाणे हे कट करेल आणि ह्या हिशोबाने इथपर्यंत जाईल बरोबर. हा भाग संपला आणि आता मला साधी बाही कापायची तर साधी बाही मी कट करणार आहे. तर बघू शकता हे मी साध्या बाहीचं व्यवस्थित शेप घेऊन याचं सेंटरला चटका मारून हे कटिंग केलेलं. आता इथे थोडासा जॉईंट येईल ह्या हिशोबाने तेवढा आपण जॉईंट नंतरनं अस्तरला द्यायचा. आता तुम्ही म्हणत असाल हे पूर्ण कटिंग झालंय पण जो दंडाचा शेप असतो हे बघा तुम्ही बघू शकता जो दंडाचा शेप असतो तो दंडाचा शेप आपण आहे ना जसं कट केलंय तसं मार्किंग केलंय परंतु इथून व्यवस्थित आहे ना याला आतून कट करून घ्यायचं. थोडंसं 1/2 इंच आतून आहे ना याचं वळणदार करायचं म्हणजे फिटिंग माप करताना आपल्याला अडचण येत नाही म्हणजे हा पोर्शन निमुळता व्यवस्थित होतो. तर ह्या पद्धतीचं हे बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता हे फ्रंटचा फर्मा होता आपण कटिंग मार्किंग केलेला तर यातले आपले भाग काढायचे. हा योक पीसचा भाग असा सरळ काढायचा खालच्या भागाचा. कटोरीचा भाग ह्याप्रमाणे इथून जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरनं हा भाग काढायचा म्हणजे हे 3 भाग असे मोकळे झाले. आता ह्याच्यात आपल्याला वाढवून कटिंग करायचंय ती माझा ही कटिंग करायची पद्धत आहे. आता आपल्याला फ्रंट काढायचं आहे. फ्रंटचा भाग बघा मी इथं ठेवलेला आहे सरळ कापडामध्ये. इथे 1/2 इंच मार्जिंग वाढवले का तर इथं कटोरी लावण्यासाठी आपल्याला आणि इथे 1/2 इंच मार्जिंग वाढवलंय ते योक पीस लावण्यासाठी. साईडला अजिबात नाहीये. मुंड्याच्या इथं काही नाही. मुंडा जसा आहे तसा आणि गळ्याचा आकार आहे तसा. तर आता मी हे कट करून घेतो तुमच्या लक्षात येईल. हे बघा जसं आहे तसं आणि मी समोरच्या टोकानेच कट करतो बघा. अजिबात आहे ना मधला भाग वापरायचा नाही कात्रीचा त्यामुळे शेप येत नाही व्यवस्थित. हे बघा हे मी 1/2 इंच वाढवून पुढे आणि हे गळ्याच्या पुढच्या भागाला जसं आहे तसंच हे कट करून घेतोय. आणि तर हा फ्रंटचा आपण वाढवून 1/2 इंचाने खाली आणि समोरल्या बाजूला हे कट केलेलं आहे. तर आता हे ठेवून देतो मी.
तर आपल्याला कटोरी काढायची आहे. तर बघा टप्प्याटप्प्याने प्रत्येक भाग काढायचे आपण. एक अगोदरच कटोरी किंवा अगोदरच बाही असे प्रकार करायचे नाही. तर एक एक भाग, मागचा भाग नंतर न बाही, बाही नंतर न फ्रंट, फ्रंट नंतर न हे कटोरी. आता हे कटोरी काढायची आपल्याला. हे सरळ रेष आहे कापडाची, ही तिरकी आहे क्रॉस, आणि हे आडव्यात कापड आहे. आणि कधी पण कटोरी काढताना आपल्याला क्रॉस मध्ये काढायचे एवढ्या भागामध्ये. तर बघा हे कटोरीचा फ्रंटचा पीस आहे. आता कटोरीच्या पीसला आपण आहे ना पुढचा गळा लूज पडतो म्हणून बरेच जण म्हणतात ना. तर बघा हे महत्वाचं आहे. इथं पाव इंचाच्या आतमध्ये आपण असं क्रॉस मध्ये अर्धा इंचापर्यंत हे मार्किंग केलेले आहे ना मी. ह्याला अगोदर हे कट करून घ्यायचं. बरोबर कट केल्यानंतर न मग पुन्हा आपण हे क्रॉस मध्ये ठेवायचं. तर आता हे 37 साईजची कटोरी आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कटोरीचं साईज वाढवू शकता. आता मी इथं फक्त 1.25 इंचाचं मार्जिन घेणार आहे इथं साईडला, आणि तसंच इकडे पण 1.25 इंचाचं मार्जिन घेणार आहे. आणि ह्याला अशी तिरकी रेष, परत ह्यालाही अशी तिरकी रेष. त्यानंतर न ह्याच्या खाली 2 इंचाचं अंतर सोडायचं आपल्याला. आणि ह्या टोकापासून ते या टोकापर्यंत बघा ही सरळ अशी सरळ रेष ओढून घ्यायची, म्हणजे क्रॉसमध्ये. आणि हिथल्या भागाला मात्र जसं वळण आहे या कटोरीचं तसं वळण आपण या कटोरीला घ्यायचं. आणि गळ्याच्या इथे फक्त 1.5 इंच वाढवायचं, हे जोडण्यासाठी आहे. तर बघा मी ह्या हिशोबाने ना साईडनी कट करून घेणार आहे इथपर्यंत. आणि तसंच 1.5 इंचाचा अंदाज सोडून वरचा या गळ्याचा शेप असा जसा गळ्याचा शेप आहे तसा कट करून घेणार आहे. आणि ह्या टोकापासून बघा इथं कट केलेलं होतं, इथपर्यंत असं टोकापासून कट करणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की ह्याला ही जोडलं पाहिजे आणि याला हे जोडलं पाहिजे. बरोबर हे एवढं झाल्यानंतर ना जर कटोरीचं उठाव कमी पाहिजे असेल तर तुम्ही आतल्या आत डाच घेऊ शकता. इकडून आत आल्या आत कटोरी मोठी साईजची हवी असेल तर इकडे वाढवू शकता, इकडे वाढवू शकता. प्रत्येक साईज नुसार तुम्ही कटोरीचा पॉइंट वाढवू शकता. आता इथे बघा इथं ही जी रेष आहे मी अगोदर सांगितलेलं ही पॉइंटची रेष आहे. तर याचा निम्मा घ्यायचा आपण. याचा निम्मा आलाय 6 इंचाचा निम्मा 3 इंच. तर इथं मी याला मार्किंग केलं की इथे उमटेल. उमटल्यानंतरनी हे अलगद काढायचं भाग, आणि त्यानंतरनी याला असं घ्यायचं आणि याला पण असं घ्यायचं. मग हा इथला भाग काढून टाकायचा. त्यानंतरनी बघा ह्याला कटोरीला आपण व्यवस्थित जरा फिनिशिंग मध्ये येण्यासाठी साईडनी शेप घ्यायचा. ते आपल्या नजरेने, याला काय ठरवून नसतं, आपल्या नजरेने कसा शेप पाहिजे कटोरीचा, कसा कापताना कुठे गोंधळ झालाय का त्या हिशोबाने शेप घ्यायचा. समोरल्या पण भागाला बघा जरा कुठे वेडं वाकडं आला असेल तर याला नकळत बघा मी समोरच्या टोकाच्या कात्रीनेच करतोय. मग त्यानंतरनी हे व्यवस्थित धरायचं. तुम्हाला दिसतंय ना. तर हे 2 भाग एकत्र येऊ द्यायचे. एकत्र आल्यानंतर न बघा इस्त्रीने हे सरळ इस्त्री प्रेस करायचं. तर इथं पॉइंट आला बघा आपण निम्मा घेतलेला. त्यानंतरनी हे असं उलटवायचं आणि 1.25 इंचाचं आपण मार्किंग केलं होतं इथं 1.25 इंचाचं. तर इथून आपण 3.25 इंचावरती आलं पाहिजे. योग पीसचा डास होता ना, आपण योग पीसचा सेप होता ना, तर इथून 3.25 इंचावरती धरायचं. आणि ह्याला ह्या टोकाला ज्या सेप आहे आपलं काही पॉइंट आहे ते इथं दुमडून घ्यायचं आणि ह्याला प्रेस करायचं, म्हणजे हा भाग दुमडला जाईल. आणि त्यानंतरनी ह्याच्यामध्ये हात घालायचा व्यवस्थित अशी कटोरी आणि सरळ ठेवायची अशी. मग ह्या टोकापासून ह्या टोकाला जे वाढलेलं कापड आहे ते असं शेप मध्ये कट करून टाकायचं. म्हणजे बघू शकता तुम्ही की इथे कमी जास्ती असेल तर ह्या नजरेने आपण सरळ करायचं आणि इथे मार्किंगला आपण टक्सचा चटका घ्यायचा. म्हणजे योग पीसचं पण वळण येईल आणि कटोरी पण बसायला बरोबर बसेल. म्हणजे बघा ही अशी व्यवस्थित आपली तयार कटोरी होईल.
आता मी योक पीस काढून घेईन. हा योक पीस आहे. तर आपण अर्धा इंच पाठीमागचं डाच मारण्यासाठी ठेवलं होतं मार्जिन, ते कट करून टाकलं. आता हे आहे असा योक पीस ठेवायचा आणि इथे पाव इंच खाली वाढवायचं कंबरपट्टी लावायला आणि योक पीस जोडायला पाव इंच दोराभर. जेवढा आपण मार्जिन घेतो तेवढाच मार्जिन शेवटपर्यंत वापरलं पाहिजे. आता बघा मी ह्या हिशोबाने खाली वरती वाढवून घेणार आहे बरोबर. आणि इथे हा भाग संपला. इथून हे काढून घ्यायचं आणि याला व्यवस्थित वळणदार आपण आपल्या नजरेने शेप द्यायचा. तुम्ही म्हणत असाल की योक पीस किती साईजचा, त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. जसा फर्मा काढलाय तसे ते भाग आपण मार्जिन वाढवून काढायचे आहेत. तर आता हा योक पीस तयार झालेला आहे. आता फायनल कटिंग करायचं आहे आपल्याला. हे सगळे आपण भाग काढलेले आहे. हा पाठीमागचा भाग आहे. याच्यावरती आपल्याला फ्रंटचा भाग ठेवायचा व्यवस्थित. हे बघा. आणि बघा मागच्या मुंड्याच्या आकारापेक्षा पुढचा खड्डा कसा मी घेतलेला आहे त्या पद्धतीचा असावा. खूप मोठा खड्डा घ्यायचा नाही, खूप लहान पण नाही घ्यायचा. आणि पाठीमागचा शेप मात्र असा घ्यायचा की जेणे की पाठीमागे झोळ येणार नाही किंवा फुगा पडणार नाही. आता इथून ह्या टोकापासून या टोकापर्यंत टेप लावायचं. तर माप आपल्याला किती पाहिजे छातीचं तेवढंच घ्यायचं आणि त्याला 1.25 इंच मार्जिन ठेवायचं. इथून अर्धा इंच खाली सोडायचं आणि असा टेप धरायचा बरोबर. आता बघा मला 37 पाहिजे, तर मी 37 म्हणजे 9.25 आणि 1.25 इंच, 9.25, 10.25 आणि पाव इंच म्हणजे 10.5. 10.5ला मी मार्किंग केलेले आहे. आणि हे व्यवस्थित हे बघा ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत व्यवस्थित एक सरळ रेष ओढायची. आणि जेवढं मार्जिन वाढलेलं असतं ना ते आपण हे साईडनी कट करून घ्यायचं. या बघा हे कट करून घ्यायचं म्हणजे इथे भाग हे संपला. त्यानंतर ना आपण हे कटोरीचा पीस लावून बघायचा व्यवस्थित इथून व्यवस्थित इथपर्यंत. तर हा कटोरीचा पीस पण बसतोय. आणि योक पीस त्यानंतरने आपण हा भाग काढायचा आणि हा योक पीस ह्याच्यावर ठेवायचं. 1.25 इंच खाली मार्जिनला गेलं पाहिजे आणि इथे जोडण्यासाठी याच्यावरती ठेवायचा की जेणे की 1.25 इंच वरती गेलं पाहिजे. तर बघू शकता तुम्ही एवढं आणि एवढं मार्जिन सोडून आपण योक पीस काढलेलं आहे. आणि हे आतमध्ये आलं पाहिजे. इथं डाचचं मार्जिन गेलेलं आहे मागच्या भागाचं, तेव्हा हे सेंटर पण बरोबर इथे येणार. तर हा झाल्यानंतर ना मग हे कटोरीचं ह्याच्यावर ठेवायचं. हे 1.25 इंच मार्जिन आणि ह्याचं मार्जिन एकत्र धरून ठेवायचं. आणि त्यानंतर ना समोरची हुकलूक पट्टी बघून घ्यायची. जर वाढत असेल तर आपण काय करायचं, इथून वरच्या भागातून 1.25 इंच कट करायचं आणि खालच्या योक पीसमधून 1.25 इंच हे बघा असं ह्याला वळण देऊन कट करायचं. कारण प्रत्येकाच्या समोरला जेवढी उंची आहे फ्रंटची तेवढीच आपण घेऊ शकतो. अजिबात मोठं करायचं नाही, ते इथंच ॲडजस्ट करायचं. आता इथं परत ठेवून परत आपण हे चेक करायचं केवढी रुंदीचं येतं, केवढी लांबी बसती. आता इथं 1.25 इंच अजून आपल्याला कट करावं लागणार आहे. तर हे कटोरीच्या इथून नकळत असा शेप इथपर्यंत द्यायचा जे इथं आपण चटका मारलेला आहे. त्यानंतरनी बघा हे असं व्यवस्थित ह्याच्यावर ठेवायचं आणि मग पुन्हा हे लावून बघायचं. बघा इथे 1.25 इंच गळ्याची पट्टी लावायला आणि 1.25 इंच कंबरपट्टी लावायला म्हणजे हे बरोबर आलेलं आहे. प्रत्येकाचं सारखं नसतं. मग हा भाग संपल्यानंतर ना आपल्याला हे बाही बघायची. बरोबर इथं सेंटर घेतलेलं असतं आणि हे सेंटरच्या इथं शोल्डरच्या इथं ठेवायचं आणि बरोबर अशी बाही फिरवत फिरवत या बघा व्यवस्थित इथपर्यंत जायचं म्हणजे हे बाही बरोबर बसते. तुम्ही म्हणताय ना मुंडा किती घ्यावा, फायनली घ्यायचा नाही. मुंडा आपण 5.25 5.5च्या आत घ्यायचं. जेव्हा आपण बाही लावू तेव्हा आपण त्या हिशोबाने हे मुंड्याचं कमी जास्ती असं करून घ्यायचं. कधी कधी बाही कमी पडते म्हणून मुंडा मोठा होऊन जातो, त्यासाठी तसं नाही करायचं. जर बाहीला मुंडा कमी पडत असेल तर नकळत आपण आहे ना 1.25 इंच दोराभर असं वाढवून इथं बाही बसवण्याचा आपण हे प्रयत्न करायचा. तर बघा हे पूर्ण असं कटोरी ब्लाऊजचं कटिंग तयार केलेलं आहे. तुम्ही पण प्रयत्न करा, नक्की होईल.